नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आम्ही घेऊन आलो आहे चैत्रांगणची 5वी अगदी स्पेशल रांगोळी. हो, आणि तीही वेगळ्या टेक्निकने बरं का. त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. आणि हो, थँक्स फॉर कॅमलिन पेंट मार्करचा जो आम्ही चैत्रांगण स्पेशल रांगोळीचा क्लास केला होता त्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना. त्यामध्ये एवढ्या भन्नाट आयडिया आल्या ना, आणि म्हणूनच हे सगळे व्हिडिओ मी बनवू शकली आहे. हां, थांबा. व्हिडिओसाठी आपल्याला अँगल तर सेट करायचं आहे, कारण व्हर्टिकल डिझाईन आहे आणि त्यामध्ये ब्रश पडतो आहे, कलर उडतो आहे, इकडे तिकडे सगळीकडे अगदी पळापळ होती. कारण इतकी एक्साइटमेंटच होती ना नवीन प्रयोग तुमच्यासाठी आणण्यासाठी. चला तर मग सुरू करूया आजची ही 5वी रांगोळी. मैत्रिणींनो, चैत्रांगण स्पेशल ह्या सगळ्या रांगोळ्या ज्या पांढऱ्या रंगामध्ये तुम्ही बनवू शकता. रांगोळी तर बरोबर तुम्ही ही चिटकवून घेऊ शकता, पण कधी जेव्हा त्या डिझाईन्स फार मोठ्या साईजमध्ये अवेलेबल असतील. अगदी सिंगल साईज जर तुम्ही बनवून ठेवत असाल तर पांढऱ्या रंगाची रांगोळी वापरायला काहीच हरकत नाही. ती चिटकवल्यानंतर ती तुम्ही वापरू शकता. पण पांढरी रांगोळी तुम्हाला माहिती आहे का, चिटकवल्यानंतर थोडीशी काळसर पडते 1-2 वापरांमध्येच. आणि म्हणूनच इथे ना आम्ही नवीन प्रयोग करत असतो रांगोळीवरती. आता बरेच जण मला हे सगळं विचारून झालेत, नावं ठेवून झालेत की ही रांगोळी नाही आहे. मला कळतंय हो, ही रांगोळी नाही आहे. पण घर सजवण्यासाठी जर अशा काही कलेचा वापर मला जर करता येत असेल तर काय हरकत आहे. याने रांगोळीसारखा इफेक्ट येण्यासारख्या गोष्टी आणि उंबरठा सजवण्यासाठी वेगवेगळ्या रांगोळ्या नक्कीच बनवू शकता. आता जे मी हे ड्रॉ करते आहे सरस्वती यंत्र, ह्या सरस्वती यंत्राशी ना खूप चांगल्या आठवणी संबंधित आहे किंवा त्याच्याशी जुळलेल्या आहेत. प्रत्येक दसऱ्याला ना काय व्हायचं ना, ही डिझाईन काढायला बसायचो आणि नेमकी त्या दसऱ्याच्या दिवशीच ती यायचीच नाही. कितीतरी वेळा पेन्सिल इरेझर करता ड्रॉ करून झाल्यानंतर थकून गेलेले आई बाबा किंवा थकून गेलेले मम्मी पप्पा आम्हाला ओरडून आमच्याकडून कशी तरी ही डिझाईन ड्रॉ करून घ्यायचे आणि मग ती पूजेला लावली जायची आणि त्याची पूजा केली जायची. आणि दिवसभर मला असं वाटायचं, यार हे सरस्वती यंत्र करण्याची मी खूप प्रॅक्टिस करणार आहे. दसरा जाऊ दे, म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी खरंच प्रॅक्टिस करायला जायचं. आणि दसरा होऊन गेला ना की बस विसरूनच जायचो की त्याची प्रॅक्टिस करायची होती. मग पुढच्या दसऱ्याला आठवणी यायचं की अरे आपलं ही यंत्र ड्रॉ करायची प्रॅक्टिस करायची राहून गेली. आणि योगायोग असं आहे की आत्ता मला ते इतक्या चांगल्या पद्धतीने ड्रॉ करता येतं. असं वाटतं की यार तेव्हा जर आला असता ना तर परिस्थिती आणि प्रसंग काहीतरी वेगळे असते. थोडासा मार तरी नसता खाल्ला असता त्यावेळेला. पण आता खरोखर त्याच्यामध्ये एवढं एक्सपर्ट झालं आहे की 7 एक ड्रॉ केल्यानंतरचे 3 एक ड्रॉ केल्यानंतरचे सुद्धा मला आरामशीर काढता येतात. पण आता इथे प्रिंटआउट असते आणि प्रिंटआउटवर आपण OHP शीट ठेवतो, त्यामुळे ते फारच इझी झालं आहे. आता एवढी सगळी बडबड केल्यानंतर तुम्हाला हे, मला माहिती आहे तुम्हाला हे फार उत्सुकता असेल की नक्की मी काय करते आहे, कोणती टेक्निक वापरते आहे, नाही का. हे सांगायचं तर राहूनच गेलं. चला सुरू करूया आजची नवीन टेक्निक. A3 साईजमध्ये मी प्रिंटआउट घेतलेली आहे. ह्या डिझाईन्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला जर अजूनपर्यंत मिळाल्या नसतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला DM करू शकता. या डिझाईन A3मध्ये प्रिंट काढल्यानंतर त्यावर मी A3ची 175 मायक्रॉनची OHP शीट सेट केलेली आहे. सेलोटेपने त्याला फिक्स करून घेतली आणि इथे मी वापरत आहे मैत्रिणींनो फॅब्रिक कलर, व्हाईट फॅब्रिक कलर म्हणजेच ॲक्रेलिक कलर. तुम्ही कोणतेही रंगाचे ॲक्रेलिक कलर OHP शीटवर नक्कीच वापरू शकता. पण थोडंसं इथे प्रॉब्लेम आहे, अगदी थोडासा आहे. आता या ॲक्रेलिक शीटचा प्रॉब्लेम काय ॲक्रेलिक कलरचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, जेव्हा आपण OHP शीटवर लावतो आणि जर तुम्ही त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर त्याच्यावर खूप मोठ्या खूप जोरात त्याच्यावर जर स्क्रॅचेस केले तर हे कलर त्याच्यावरून खरडवू जाऊ शकतात. पण मग काळजी घ्यायची, हे अशा रांगोळी त्याच्यावर खरडलं गेलं नाही पाहिजे. त्याला स्मूथली तुम्हाला ठेवायचं आहे. टिश्यू पेपरमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये रॅप करून ठेवायची, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. पण टेक्निक ना ऑसम आहे. 0 नंबरच्या ब्रशने बस फटाफट लाईन्सवर तुम्ही ड्रॉ करत जा आणि तुमची चैत्रांगण रांगोळी तयार. अगदी हे गाय वासरू आणि ह्या पद्धतीचे सिम्बॉल्स असतात. तुम्हाला खरं सांगू का, ह्या प्रत्येक डिझाईनने
मला एक अशी ऊर्जा निर्माण करून दिलेली आहे ना, की जेवढ्या वेळेला मी या नवीन नवीन चैत्रांगण रांगोळी ड्रॉ करते तेवढ्या वेळेला मला एक नवीन चेतना, नवीन ऊर्जा भेटते आहे. जर ही अशा पद्धतीने जर एवढ्या पॉझिटिव्हली काम करत असतील तर मला सांगा ना, आपण हे ड्रॉ करून आपल्या उंबरठ्यावर, घरामध्ये, वास्तूमध्ये ठेवल्यानंतर किती मोठी एनर्जी येईल. आता ते कशाने ड्रॉ होतं आहे किंवा कोणत्या वेगवेगळ्या पद्धती आपण ड्रॉ करत आहे हे त्याच्यामध्ये एवढं मॅटर नाही करत. बघा किती छान डिझाईन उमटते. ॲक्रेलिक, व्हाईट ॲक्रेलिक कलरने तुम्ही ह्या डिझाईन्स बनवू शकता. OHP शीटवर तुम्हाला 0 नंबरच्या ब्रशने ह्या फटाफट ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता जर काहींचं ड्रॉईंग आणि ब्रश स्किल एवढं चांगलं नसेल तर पेंट मार्करचा ऑप्शन आहेच की आपल्याकडे. हे तर नवीन प्रयोग आपण करत आहे आणि त्याच्यामधला हा एक प्रयोग. आता A3ची शीट खूपच मोठी होती आणि माझी डिझाईनची जी प्रिंट होती ती अगदी स्क्वेअरमध्ये होती. म्हणूनच उरलेला एक्स्ट्रा पोर्शन मी कट करून घेतला सीझरने. कट केल्यानंतर ही सुकवायला ठेवायची बरं का. ॲक्रेलिक कलर थोडंसं सुकायला वेळ लागतात. 3 तासामध्ये ही व्यवस्थित ड्राय होऊन जाईल. ड्राय झालेली OHP शीट काहीशी अशी दिसेल आणि ती सुंदररित्या तुम्ही मांडू शकता. अगदी राखाडी ब्राऊन. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी ना लाल कलरचा ओटा सारवायचे त्या दगडाने, गेरू म्हणतात त्याला, त्याच्यावर ठेवलं तर किती सुंदर दिसेल ही शीट. आता इथे गेरू नाही आहे पण मी रेड रंगाची रांगोळी अंतरली आहे चाळणीने. फटाफट केलं. आता तुम्हाला दाखवायचं आहे की नाही नवीन टेक्निक्स आणि नवीन पद्धतीने तुम्ही कशी ठेवू शकता. तर लाल रंगाची रांगोळी मी इथे चाळणीने मस्त स्क्वेअर, थोडंसं इकडे तिकडे झालं आहे कारण काय खूप वेळ असतो, खूप वेळा फटाफट काही गोष्टी करायच्या असतात म्हणून थोडं ओबडधोबड स्क्वेअर आलं आहे. पण पद्धत तुमच्या ह्याच्यापर्यंत पोचली ना, बस माझं शिकवण्याचं हे सारथी लागलं. पहा, अगदी लाल रंगाच्या बेसवर तर ते सुंदर दिसतंच आहे, पण निळ्या रंगाच्या, काळ्या रंगाच्या, हिरव्या रंगाच्या अशा गडद रंगावर हे अगदी सुंदर दिसेल. काय म्हणता मग? तुम्हाला आमचा हा नवीन प्रयोग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ तुम्हाला आमचे आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा हो. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन, तुमचं एक चांगली कमेंट, तुमची एक बोलतो ना आपण की कौतुकाची थाप ही आम्हाला असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करू शकतात, मोटिवेशन देऊ शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.